स्पर्धा संपन्न झाली आणि आता खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी ते उपस्थित झालेत। दोन्ही टीमला आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया या मॅचसाठी। दोन्ही टीमचा खेळ खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांचा चांगला खेळ, एक नॅचरल खेळ जरूर आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांना त्यासाठीच आपण शुभेच्छा देऊया। पुन्हा एकदा सुमजाई क्रिकेट संघ सावले यांचं मनापासून धन्यवाद। त्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला संधी उपलब्ध करून दिली, आज आम्हाला खेळण्यासाठी देखील संधी दिली। पहिला बॉल आउटसाइड दी ऑफ लेग स्टंप, इथून आपण पाहतो व्हाईट बॉल। अमित अमर दुले सरांचा व्हाईट बॉलचा इशारा। सन्माननीय नारायण दुले यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करणार आहेत। या गावचे पोलीस पाटील सन्माननीय श्रीराम गोविंद धोले साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभास हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचं आहे। मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून त्यांना एक सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय। आणि खऱ्या अर्थानं कालच्या दिवसापासून आम्ही संदीप सर पाहतोय येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा श्रद्धांजली चषक 2025च्या माध्यमातून अगदी यथोचित मान आणि सन्मान केला जातोय। मानाची, सन्मानाची, अभिमानाची, आपल्या गावाच्या प्रतिष्ठेची ही स्पर्धा आपण पाहताय। ज्या पद्धतीने आपण पाहताय क्रिकेटचा खेळ जरी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, परंतु मान्यवरांचा जो सन्मान आहे तो देखील इथे केला जातो। यावेळी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून केला डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा पार, जयेशच्या बॅटमधून येतोय आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक, चौकार आलाय। बॅक टू बॅक चौकार इथून येताना पाहायला मिळतात पियुषच्या बॅटमधून। पहिला बॉल खऱ्या अर्थानं संतोष यांनी वाईट टाकला होता आणि त्यानंतर मात्र पियुषने जे आक्रमणाला सुरुवात केली आहे, समोरचे 2 बॉल जयेशने मात्र जी सुरुवात केली आहे, पहिलेच 2 बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाहायला मिळाले। इतकी जबरदस्त सुरुवात, इतका जबरदस्त स्टार्ट, हाच हवा असतो आपल्या टीमला। ज्यावेळी आपल्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग असते तो स्टार्ट असतो, तो स्टार्ट जर का नेहमी चांगला मिळाला ना तर मात्र तिथून टीम चांगलंच करत असते आणि त्याच आता मार्गाने निघाली आहे ती आपण पाहतोय धुलेवाडी टीमचा आपण पाहताय या ठिकाणी जयेश आणि पियुष हे 2 सलामीचे खऱ्या अर्थानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत। P1चं षटक आपण पाहतोय संतोष, ज्या संतोषनं तलवडे टीमसाठी अनेक स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली आहे। सूरज सरांनी त्यांच्यावरती नेहमी तो खऱ्या अर्थानं विश्वास दर्शवला, परंतु आज थोडीशी मागडी कामगिरी। यावेळी अगदी आपण पाहताय अंपायर इथून मात्र सांगतात फलंदाज बाद, पहिला आदरा मिळतोय। बॅटिंग करत असताना धुलेवाडी टीमला फलंदाज बाद होईल तो मात्र जयेश, ज्यानं पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार लगावले आणि तदनंतर आपण पाहताय त्याची ती एसटीच उडवली आहे गोलंदाज संतोषनं। परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला, बरोबर बॅट आणि पाडच्या मधून मात्र बॉल निघून गेला एस्टनवरती आणि पहिली विकेट इथून पाहायला मिळते। परंतु जरी पियुष बाद झाला, जयेश बाद झाला असेल तरी देखील आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये आता हार्ड हिटर धुलेवाडी टीमचा विस्फोटक, विध्वंसक, आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कमलाकर, एनाट नंबर 3, जबरदस्त बॅट्समन आणखीन एक मैदानाच्या आतमध्ये धुलेवाडी टीमकडनं। बरेचसे प्लेयर आज धुलेवाडी टीमकडे नाही आहेत, आपण पाहताय अनुपस्थित आहेत। प्रवीण देखील एक चांगला क्रिकेटर आहे, परंतु इंजर्ड असल्यामुळे तो क्रिकेट खेळताना आपल्याला फार कमी आता पाहायला मिळतो। त्यानंतर आपण पाहतोय मयूर देखील या स्क्वॉडमध्ये असतो, तो देखील नाही आहे। असे बरेचसे प्लेयर नसताना देखील आपण पाहताय धुलेवाडी संघ नेहमी आपल्याला प्रत्येक मैदानामध्ये अगदी त्यांचा खेळ करताना पाहायला मिळतंय। यश अपयश हा खऱ्या अर्थानं हा गेमचा पार्ट आहे, परंतु तो संघर्ष करणं हे मोठं धाडस आहे। इथे फटका चांगला आहे, पुन्हा एकदा आपण पाहताय गॅप मोठी आहे, फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न करतात, तोपर्यंत बॉल चाललाय वाईड लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे। मी कमलाकरचा उल्लेख केला होता, विस्फोटक, विध्वंसक, आक्रमक हा फलंदाज आहे। आल्या आल्या चौकार पाहायला मिळतोय, बरोबर गॅप शोधली जिथे आपण पाहताय मिड ऑफला त्या ठिकाणी फिल्डर आहे, त्याला बरोबर बीट केलं। लॉंग ऑफ मध्ये कोणताही फिल्डर नाहीये, तिथून तो चौकार आला। चौकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल ते अगदी आपण पाहताय 13 धावा धावफलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळतात। पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करते धुलेवाडी टीम, जबरदस्त सुरुवात मिळाली आहे, स्टार्ट चांगला मिळाला आहे, तो कायम ठेवेल का हे देखील पाहावं लागेल।
हो मिस टायमिंग आहे. बॉल हवेमध्ये, स्वतः यष्टी रक्षक सूरज आलेत, पकडली कॅच, मार्चची गोल्डन विकेट. कमलाकर धुले हास टू द डिपार्ट. मिळालाय धक्का क्रमांक 2 धुलेवाडी टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय, कल्पेश. हो कल्पेशसाठी हा बॉल बरोबर अगदी आपण पाहताय शरीरावरती आदळलाय. कल्पेश लागला असेल तर अगदी प्रामाणिकपणे सांगा, कारण की क्रिकेट आपण बराचसा खेळू शकतो, थोडासा वेळ थांबू शकतो, थोडंसं पाणी देखील तुम्हाला मिळेल. ओके, पाणी पाहिजे त्यांना पाणी घेऊन जा, परंतु थोडासा रेस्ट करा, थोडे खाली बसा, त्याच्यानंतरच पाणी घ्या, कारण की उन्हाचं प्रमाण भरपूर वाढलं आहे. पहिले आपली सेफ्टी, नंतर मग आपण क्रिकेट खेळणार आहोत. अगदी जोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे तोपर्यंत क्रिकेट खेळलं जातं, परंतु आपली पहिले सेफ्टी. ओ फटका, मिस टायमिंग, हवेमध्ये बराच काल बॉल, स्वतः गोलंदाज. ओ प्रयत्न चांगले होते, परंतु कॅच ड्रॉप झाली. डायरेक्ट हिटचा चान्स पोहोचलेत. दोनही बॅटरमध्ये कॉलिंग देखील नव्हती, मिस हिट झाला होता, फलंदाज नाराज झाला होता. त्यानंतर मात्र ती कॉलिंगच पाहायला मिळालं नाही. कॅच जरूर ड्रॉप झाला, परंतु जर डायरेक्ट हिट जरी झालं असतं अथवा जर का स्टंपजवळ एखादा प्लेअर बॅकअपला आला असता तरी देखील इथून विकेट्स पाहायला मिळाली असती, परंतु तसं काहीच घडलं नाही आहे. आणि इथून 2 धावा या धावफलकावरती ॲड होतील. धावफलक जाऊन पोहोचेल ते 15वरती. 15 धावा धावफलकावरती. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. रोशन गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय आणि 15 धावा, 2 विकेट्स आल्यात धुलेवाडी टीमच्या. 2 विकेट्स आल्यात. हो स्लॅश करायचा होता, स्लॅश करायचा होता. आउटसाईड डी ऑफ स्टंप, वेगानं बॉल पुढे निघालाय. डॉट बॉलच पाहायला मिळतोय. हा कमबॅक इथून पाहिजे तलवडे टीमला. आपण पाहताना डॉट बॉल ज्यावेळी येतील त्यावेळी जो पहिल्या षटकामध्ये ज्या धावा आल्यात ना, त्या धावांचा थोडासा कुठेतरी आपल्याला वेग कमी होताना पाहायला मिळेल. ज्या वेगानं धावतायत. हो येस लागली आहे पाठीमागे. यष्टीरक्षकानं पुनश्च एकदा चुकी केली आहे. तोपर्यंत आणखीन एक सिंगलच पाहायला मिळते. लेफ्टी बॅटर आहेत, परंतु त्यांच्या बॅटवरती व्यवस्थित बॉल येत नाहीये. पियुष त्या ठिकाणी आपण पाहताय. धावसंख्या जाऊन पोचली 16वरती. 16 धावा धावफलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आहे. ते त्रासदायक खऱ्या अर्थानं गोलंदाजाला असतं, कारण की गोलंदाजाला प्रत्येक वेळी आपली व्हेरिएशन चेंज करायची असते. प्रत्येक वेळी तो अचूक टप्पा टाकायचा असतो.
रायटीसाठी वेगळा प्लॅन, लेफ्टीसाठी वेगळा प्लॅन, अशामध्ये गोलंदाजाकडनं चुकी होत असते. परंतु गोलंदाज अगदी योग्य कामगिरी करतो आहे. त्याचा टप्पा अचूक आहे, त्याची व्हेरिएशन बरोबर आहे. फलंदाजांना खऱ्या अर्थानं आता तिथून त्याच्यावरती आक्रमण करावं लागेल. परंतु इथे फटका फसला होता. चान्स इथून देखील बनला होता. फिल्डिंगमध्ये थोडंसं जर पाहायला गेलं तर नाराज करते तलवडे टीम. आणि सूरज सर खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर जेव्हा तलवडे संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो ना, तेव्हा नवनवीन चेहरे, अगदी यंगस्टर नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात या टीमकडे. नेहमी आपण पाहतोय रजनी स्पर्धा, प्रत्येक रजनी स्पर्धेमध्ये ही टीम खेळताना पाहायला मिळते. अगदी कोणत्याही ठिकाणी डेची स्पर्धा असो, मग तिथे देखील ही टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळते. त्यांचा संघर्ष हा आपल्याला प्रत्येक मॅचमध्ये जरूर पाहायला मिळाला आहे. धावसंख्या इथून पाहायला मिळते ती अगदी आपण पाहताय 17 धावा धावफलक्यावरती. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. रोशनचं हे षटक. ओ फुललेंचा बॉल ऑन साईडला, टर्नच नाही झाले. बॅटचा आणि बॉलचा कोणताही संपर्कच नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. कमबॅक केलंय रोशननं, कमबॅक केलंय, ज्यासाठी रोशनला आणलं होतं दुसऱ्या षटकामध्ये. पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर खऱ्या अर्थानं रोशननं जे षटक आतापर्यंत हाताळलंय त्या षटकामध्ये त्यांनी 5 बॉलमध्ये अवघ्या 4 धावा खर्च केल्यात आणि धावसंख्या धावफलकावरती 17 पाहायला मिळतीये. लेफ्टी बॅटर विस्फोटक आक्रमक असतात, परंतु आता इथून रोशन त्यांच्या विरोधामध्ये चांगली कामगिरी करतोय. मिस टायमिंग हवेमध्ये, फिल्डर ओ कॅच ड्रॉप झाली आहे. तिथून 2 धावा पाहायला मिळतात, परंतु एफर्ट चांगले होते. फिल्डरचे एफर्ट चांगले होते, अगदी डीपमध्ये होते. जे त्यांच्यासाठी थोडंसं अगदी आपण पाहता अवघड जरूर होता, परंतु ते एफर्ट्स कमालीचे होते. 2 धावा आल्या, 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले ते 19. 6 बॉलमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. इतकं इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळालं. म्हणजे इतक्या वेगानं चालली होती धुलेवाडी टीम. तलवडे टीम आपला देखील 12वा प्रतिनिधी पाठवा पाणी घेऊन. सूरज सर यातलाच पाणी घ्या आता. ओके. आपण पाहत आहे श्रद्धांजली चषक 2025 पर्व 8व. सोमजाई क्रिकेट संघ सावले या स्पर्धेचे अगदी आपण पाहत आहे नियोजन करतात. आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक ज्यांनी ही स्पर्धा ऑर्गनाईज केली आहे सन्माननीय मोहन गोविंद दुले, माजी उपसरपंच, आणि तदनंतर सन्माननीय केतन यशवंत दुले, युवा कार्यकर्ते. या 2 खऱ्या अर्थानं आपण पाहताय ना A1 जोडीच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑर्गनाईज केली गेली आहे. श्रद्धांजली चषक 2025 पर्व 8व. आणि त्यांना साथ देखील आपण पाहताय सोमजाई क्रिकेट संघ सावलेची तेवढीच लागली आहे, कारण की ते या स्पर्धेचं नियोजन करतायत. जरी आयोजक देखील आपण पाहताय आमचे मान्यवर जरूर आहेत, परंतु नियोजन या स्पर्धेचं संपूर्ण सोमजाई क्रिकेट संघ सावले करतोय. कालपासून त्यांची ती मेहनत आम्ही पाहिली आहे. कालपासून चालू असलेली त्यांची ती तळमळ या स्पर्धेसाठी, ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी, या स्पर्धेमध्ये खेळाडूंना आणखीन कशा प्रकारे आपण एक चांगलं या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा खेळ चांगला होईल याकडे देखील त्यांचं लक्ष आहे. मैदान देखील आपण पाहताय अगदी खेळाडूंना हवं असणारं मैदान, त्यानंतर ती खेळपट्टी देखील तुम्ही पाहू शकता. या सगळ्या गोष्टींची खऱ्या अर्थानं तिथे खातिरदारी घेतली जाते. ती स्पर्धा आपण पाहताय श्रद्धांजली चषक 2025 पर्व 8व. धावसंख्या 19 झाली आहे आणि ही स्पर्धा KTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केली जाते. म्हणजे लाईव्ह थेट प्रक्षेपण KTC लाईव्हच्या माध्यमातून केलं जात आहे. KTC लाईव्ह म्हटल्यानंतर क्लॅरिटी आणि क्वालिटी आपल्याला सातत्यपूर्वक पाहायला मिळाले. अजिंक्य पवार आणि त्यांची संपूर्ण टीम ॲज अ ऑपरेटर आपण पाहताय आज बंटी सर आपल्याला पाहायला मिळतील आणि मेन कॅमेरामन आर्यन. ओ यावेळी मिस टायमिंग, गुडघे टेकून फटका सजवला होता, बॉल डीप मध्ये ओ कॅच पकडली आहे आणि इथून मात्र कल्पेशला बाद व्हावं लागतं. आणि आताच नंतर आपण पाहताय प्रथमेश, ते देखील आपण पाहताय KTC लाईव्हच्या टेक्निकल रूममधून जे अगदी आपण पाहताय ऑपरेटरचं काम ते देखील पार पाडतायत. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. परंतु KTC लाईव्ह साठी एकच सांगेन की अजिंक्य पवार यांनी सुरुवात केली होती एक कॅमेरासह आणि त्याच्यानंतर जर पाहायला गेलं
त्यांनी दिलेला खऱ्या अर्थानं लोकांवरती टाकलेला तो विश्वास, लोकांनी त्यांच्यावरती ठेवलेला तो विश्वास आणि त्यांनी देखील तशीच कामगिरी खऱ्या अर्थानं केली आहे. चांगली क्लॅरिटी दिली आणि आपण पाहताय बैलगाडा शर्यत म्हटल्यानंतर तिथे चांगलीच क्लॅरिटी लागते आहे आणि ती क्लॅरिटी देण्याचं काम KTC लाईव्हने केलं. आणि आज जर तुम्ही पाहायला गेलं तर संपूर्ण या रायगड ठाण्यामध्ये जिथे जिथे खऱ्या अर्थानं नामांकित शर्यती असो किंवा स्पर्धा असो तिथे KTC लाईव्ह आपल्याला पाहायला मिळते आहे. ती अजिंक्य पवार यांची मेहनत आपल्याला सातत्यपूर्वक पाहायला मिळते आहे. एक कॅमेऱ्याचा प्रवास आज 4 ठिकाणी एकाच वेळी ते स्पर्धा कव्हर करतायत. ओ इथे पाडल स्वीप करायचा होता, दांडी गुल, फर्निचर डिस्ट्रॉय, आणखीन एक फलंदाज बाद. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यस्ट्या हिट केल्यात आणि फलंदाजाला इथून मात्र परतवलंय. एका पाठोपाठ एक विकेट, तू चल मैं आया. ही परिस्थिती सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ते धुलेवाडी टीमची सुरुवात चांगली करून दिली होती जयेशनं. त्याने 2 चौकार लगावले होते. त्यानंतर कमलाकर आला, त्याने 1 चौकार लगावला. परंतु त्याच्यानंतर कोणत्याही फलंदाजाला ते काम मात्र पार पाडता आलं नाही. तिथून मात्र आपल्याला सातत्यपूर्वक त्या विकेट्सच पाहायला मिळाल्यात आणि धावसंख्या मात्र 19 वरती अगदी स्थिर झाली आहे. करणनं 2 बॉलमध्ये 2 विकेट्स मिळवल्यात. तिसरी विकेट इथून येईल का हे देखील पाहावं लागेल. तिसऱ्या विकेटसाठी आता मात्र इथून करण प्रयत्न करेल का, ती विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का, की इथून गेलेला नवीन फलंदाज त्याच्या विरोधामध्ये आक्रमण करेल किंवा सिंगल मिळवेल. या सगळ्या गोष्टी इथे आता उघड होतील या बॉलवरती. नितीन 6व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. सहाव्या क्रमांकावरती नितीन आला. षटकातील तिसरा चेंडू करणचा. हो आउटसाईड ऑप्शन टाकलाय बरोबर. अगदी आपण पाहताय एक लाईन एक लेंथ हा चूक टप्पा इथून करणचा पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. आत्ता खऱ्या अर्थानं आपण पाहताना जे यष्टीरक्षक आहेत सूरज, त्यांच्या चेहऱ्यावरती हलकीशी स्माईल दिसते. कारण की पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्यानंतर अगदी आपण पाहताय असं वाटलं होतं कुठेतरी अगदी 50+ धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. परंतु जे युटर्न दिलंय, जे ब्रेक लावलाय, अगदी भला मोठा गतिरोधक समोर आलाय. मिस टायमिंग आहे. फटका. ओ कॅच ड्रॉप. आणखीन एक विकेट मिळाली असती. कॅच ड्रॉप झाली आहे. कॅच ड्रॉप झाली आहे. आता इथून आपण पाहताय पुन्हा एकदा सिंगलच पाहायला मिळतीये. 20 धावा धावफलकावरती. कामगिरी चांगली करावी लागेल. ज्यावेळी कामगिरी चांगली होईल ना त्याच वेळी तुम्हाला रिझल्ट देखील चांगला येईल. इथून धावा बनवायचे आहेत. एक पार्टनरशिप आहे ना, ती बिल्डअप होणं फार गरजेचं राहील. जर पार्टनरशिप बिल्डअप झाली तर मात्र इथून धावा आपल्याला जरूर पाहायला मिळतील. परंतु ती पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. त्यासाठी ते प्रयत्न तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. धावसंख्या आपण पाहताय 20. तिसऱ्या षटकातील 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. मैदान देखील आपण पाहायला गेलं तर निसर्गाच्या सानिध्यामध्ये, बरोबर अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये सावलेगावचं हे मैदान. ऑन साईडला फटका खेळायचा होता. मिस टायमिंग आहे. बॅट अँड बॉलचा कुठेही संपर्क नाहीये. लेग बायची ती 1 धाव इथून पाहायला मिळते. 1 धाव आल्यानंतर धावफलक आणखीन जाऊन पोहोचेल ते मात्र 21 वरती. ॲज अ स्कोरर आमच्या सोमयमध्ये आज आपण पाहताय रोहित सर. खऱ्या अर्थाने कालच्या दुपारच्या सत्रानंतर ते जॉईन झाले होते. फार चांगली स्कोरिंग करतात आणि कॉलेजला देखील आहेत. म्हणजे त्यांच्यासाठी थोडंसं सोपं आहे. परंतु ह्या क्षेत्रामध्ये थोडंसं अभ्यास जास्त करावा लागेल. मग तुम्ही अगदी ऑफिशियल स्कोरर म्हणून देखील समोर येणार. इथून डॉट बॉल आलाय. धावसंख्या 21. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. शेवटचा एक षटक बाकी आहे. शेवटचं षटक बाकी असेल.
शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये आपण पाहताय गोलंदाज भावेश गोलंदाजी मार्कवरती. हो ऑन साईडला भावेशच्या विरोधामध्ये फटका, मिस टायमिंग. फिल्डर आहे, जज करतात. हो कॅच ड्रॉप आणि बॉल सरळ सीमा रेषेच्या पार झालाय. स्क्वेअर ऑफ द विकेट षटकार. चुकी किती महागात पडते या तलवडे टीमला. आणि इथून खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं ना तर बरोबर त्या ठिकाणी फिल्डर होता ज्या ठिकाणी बॉल देखील गेला होता, परंतु फिल्डरची चुकी आहे. गोलंदाजाची याच्यामध्ये कुठलीही चुकी नसावी, कारण की त्यांनी तो प्लॅनिंग आखला होता. 27 धावा धाव फलकावरती. 27 धावा धाव फलकावरती आपण पाहताय. ओ इथं देखील आपण पाहता विथ द टर्न फटका चांगला आहे. फिल्डर ओ यावेळी आपण पाहताय पकडली कॅच आणि फलंदाज इथून मात्र बाद होईल. तो मात्र पियुष लेफ्टी बॅटर इथून मात्र बाद झालाय. पहिल्या बॉलवरती तो षटकार जीवदान मिळाला होता. त्यानंतर जर पाहायला गेलं तर आणखीन एक आडव्या प्रहार चढवायचा होता विथ द टर्न, परंतु हाईट जास्त मिळाली आणि मात्र लांबी मिळालीच नाही. तिथून मात्र ती विकेट्स पाहायला मिळते. आता येणारे 4 बॉल बाकी आहेत पहिल्या 17तील आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 वरती. या 4 बॉलमध्ये एखाद 2 मोठे फटके, या 4 बॉलमध्ये एखाद 2 मोठे फटके जर आले ना तर मात्र एक चांगली टोटल उभारता येईल ती धुलेवाडी टीमला. आणि मग त्या टोटलला खऱ्या अर्थानं चला मास स्टार्ट करा. तिसरा बॉल घेऊन निघालाय. ओ ऑन साईडला फटका, मिस टायमिंग. फिल्डर रोशन त्या ठिकाणी. ओ कॅच ड्रॉप आणि इथे चान्स बनलाय तो देखील गमावलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. चान्स बनला होता तो देखील मिस झाला. तिथून मिळाल्या 2 धावा. 2 धावेनं धावफलक आपण पाहता इथून जाऊन पोहोचेल ते मात्र 29 वरती. तलवडे टीमकडनं फिल्डिंग चांगली झाली असती ना तर कदाचित या धावा देखील धावफलकावरती पाहायला मिळाल्या नसत्या, परंतु जी झालेली मिसफिल्ड आहे त्याच धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 बॉलमध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात. भावेशनं विकेट आली आहे. 1 धावसंख्या जाऊन पोहोचले 29. हो इथे फटका चांगला आहे. फिल्डर त्या ठिकाणी चुकी करतात. डीप मध्ये बॉल चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी आलेत. फेकी चांगली झाली आहे डायरेक्ट स्ट्रायकिंग एंडवरती. तोपर्यंत एकच धाव इथून पाहायला मिळतीये. 1 धाव आली. एका धावेनं धावफलक 30 वरती जाऊन पोहोचलाय. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत या षटकातील. हो फटका चांगला खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुन्हा एकदा संकेत आहेत. हो पुन्हा एकदा कॅच ड्रॉप आणि बॉल सरळ सीमा पार. चौकार इथून पाहायला मिळतोय. 1 कॅच 2 कॅच. कॅप्टन तिथपर्यंत शांत असतात किंवा टीमचे पाठीराखे तिथपर्यंत शांत असतात. 1 कॅच 2 कॅच ड्रॉप. एखाद्या वेळी सूर्याची किरणं डिस्टर्ब करतात, एखाद्या वेळी पाय स्किट होतो, एखाद्या वेळी ते जजमेंट चुकतं, परंतु सातत्यानं कॅच ड्रॉप होत आहेत. मग अशा वेळी कॅप्टनला देखील पर्याय नाही. हो हुक केलाय. फिल्डर आहेत. इथून देखील कॅच ड्रॉप. आणि इथून 1 धाव मिळाली. सेकंड डावीसाठी फलंदाज बाद. धावसंख्या जाऊन पोहोचते 35 आणि टार्गेट आहे ते 36 धावसंख्येचं. 35 धावा झाल्यात. 36 धावसंख्येचं टार्गेट आहे. या धावसंख्येचा पाठलाग इथून कशा प्रकारे केला जाईल मायक्रोफोनवरती जोडले जातील संदीप बोराडे सर. यस मी थांबतो, तुम्ही थांबू नका. पाहत राहा श्रद्धांजली चषक 2025 ही स्पर्धा.
36 टार्गेट आहे. जाऊया मॅचकडे. अर्थातच एकीकडे धुलेवाडी टीम आणि त्याच्या विरोधात आपण पाहतोय तलवडे टीम सध्या मैदानात आहे. तलवडे टीमने फिल्डिंग साकारताना 4 षटके फेकली. या 4 षटकामध्ये धुलेवाडी टीमच्या धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या तब्बल 35. अद्यापर्यंत फार चांगलं होतं. उन्हाचा कहर जरूर आहे, परंतु ज्या दिशेत झेल आले अगदी सूर्याच्या प्रकाशात ते झेल होते आणि तदनंतर एकच झेल मला वाटते मैदानात टिपला गेला. बाकीचे झेल सगळे ड्रॉप झालेत. परंतु असो, क्रिकेट आहे. क्रिकेटची मायानगरी फार काही सांगून जातं. वेळ लागत नाही तुमचा इतिहास बदलायला, परंतु इथे या 36 धावा सुद्धा फार महत्त्वपूर्ण आहेत. लो स्कोरिंग मॅच जशी प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात स्थान करून आली आहे, तशी ती हाय व्होल्टेज ड्राम्यामध्ये कन्वर्ट करायला वेळ लागत नाही. परंतु या ठिकाणी पाहूयात ताकद धुलेवाडी टीमच्या गोलंदाजांमध्ये आहे की नाही या प्रश्नाचं उत्तर जरूर मिळेल. परंतु अगदी पाहूया कटाक्ष या नजरेने. आणि हा सामना जितका जिगरीचा होईल ते पाहणं गरजेचं आहे. अर्थातच आपण पाहतोय आदरणीय मोहनजी धुले माजी उपसरपंच यांच्या वतीने आयोजित आजची स्पर्धा, अर्थातच श्रद्धांजली चषक सोमजाई क्रिकेट संघ सावले आयोजित आजची स्पर्धा पाहायला मिळते. पहिला गोलंदाज यावेळी कल्पेश, सलामीची जोडी स्ट्रायकर एंडवरती संकेत, नॉन स्ट्रायकर एंडवरती साहिल. यस फॅक्टर शॉर्ट पिच बॉल. समाचार चांगला घेतलाय. संकेतच्या बॅट मधून डीप एक्स्ट्राच्या डोक्यावरून येतोय खणखणीत सहजरित्या फटकावलेला हा षटकार. चांगली रणनीती आखली गेली. संकेत आपण पाहतोय ना की सुरुवात स्ट्रायकर एंडवरती चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे. कल्पेश एक गोलंदाजी हवा आहे. खरं म्हणायला गेला तर 36 आकडा क्रिकेटच्या जगतातला महत्त्वपूर्ण आकडा मानला जातो. जर एखादी मॅच घ्यायची झाली तर एका ओव्हरची जास्तीत जास्त होऊ शकते, त्याच्यानंतर या 36 धावा धावफलकावरती लागू शकतात. ही प्रात्यक्षिक प्रांजल उत्तर. त्रिफलाची दांडी गुल फर्निचर झालंय डिस्ट्रॉय. यावेळी ईट का जवाब पत्तर टी फॉर टॅट जशाच तसं दिलं गेलेलं उत्तर. पहिल्या विकेटचं पतन ज्याच्या बॅटमधून षटकार आला त्याला परतीचा प्रवास करायला भाग पाडलाय ते गोलंदाज कल्पेशने. कल्पेश आपण पाहतोय अगदी चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे, परंतु ज्या संकेतच्या बॅटमधून षटकार आला त्याला परतीचा प्रवास करायला भाग पाडले. वन डाऊनच्या विकेटवरती रोशन हा बॅटर. 36 धावा संकेतचं टार्गेट असताना पहिल्याच बॉलवरती 6 धावा आल्या. दुसरा बॉल विकेटमध्ये कन्वर्ट केला. गोलंदाज कल्पेश पुन्हा एकदा आपण पाहतोय. लेफ्ट आर्म ओव्हर, विकेटचा मारा, त्याच्यानंतर आलेला फलंदाज होईल बाद. ही खिलाडू वृत्ती आहे. अर्थातच स्वतः क्रीज सोडले या बॅटरने आणि सांगून देतो की फलीची कडा घेऊन बॉल ट्रॅव्हल झालाय, त्यामुळे नक्कीच मी तर म्हणेल एक दुसरी विकेट मैदानात प्राप्त झाले. कौतुक करेल ते मात्र फलंदाज रोशनचं. एक चांगली स्पोर्ट्समॅन पिरियड सध्या मैदानात दाखवलाय आणि त्याचा फायदा मात्र नक्कीच गोलंदाजासाठी सज्ज झालाय. एक चांगली गोलंदाजी धुलेवाडी टीम कडून कल्पेशची पाहायला मिळते. आक्रमकता साधतोय
ऑन हायट्रिक बॉल असेल. आता 2 विकेट महत्वपूर्ण आल्यात आणि आता तिसऱ्या विकेटसाठी प्रयत्न चालू असतील. सूरज न्यू बॅटर आणि इथे विकेट हॅट्रिक. बहुतांशी स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक या ठिकाणी पाहायला मिळतीये. मी नमूद सुद्धा केलं होतं की ऑन हॅट्रिक बॉल, परंतु इथे गोलंदाज कल्पेशचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त बॉलिंग अटॅक आणि त्याच्यानंतर आलेला महत्वपूर्ण 3 विकेट. ज्याच्या बॅटमधून षटकार आला तो संकेत, तदनंतर आला वनडाऊनवरती रोशन, तो झाला बाद. तदनंतर आपण पाहतोय सूरज नावाचं हे वादळ सुद्धा शांत केलंय. अगदी बॅक टू बॅक 3 विकेट आणि या 3 विकेटच्या परिस्थितीने सध्या तलवडे टीम मात्र संकटात जरूर आहे. बऱ्याच जणांना वाटलं होतं, मी सुरुवातीला म्हणणं मांडलं की अगदी ही स्पर्धा ही मॅच मात्र रोमांचकारी असेल. बऱ्याच जणांना वाटत होतं की ही लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु हिला हाय स्कोरिंग बनवण्याचं कार्य केलंय ते गोलंदाज कल्पेशने. अगदी महत्वपूर्ण 3 विकेट, 4 बॉलचा थरार संपलाय. 6 धावा या धावफलकावरती आहेत. षटकार आल्याच्या नंतर संकेतच्या पाठमधून बऱ्याच जणांना वाटलं होतं की सहजरित्या विजयाच्या समीप असतील, परंतु ह्या ठिकाणी तो विजय आपल्याकडे ओढून आणण्याचा प्रयत्न जरूर झालाय. अगदी धुलेवाडी टीम मात्र प्रयत्न करते. एक चांगले प्रयत्न म्हणावे लागतील. षटक क्रमांक 1 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावरती आहे. शोल्डरचा पूर्णपणे वापर आणि याही बॉलवरती 4थी विकेट. इकडे आड आणि तिकडे वेड, पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे षटक क्रमांक 1 मात्र अगदी तलवडे टीमचं ढासळताना दिसून येत आहे. ज्या षटकामध्ये धावा येणं अपेक्षित असताना इतक्या मोठ्या विकेट, बॅक टू बॅक 4 विकेट आल्यात. गोलंदाज कल्पेश अव्वल दर्जाची गोलंदाजी सध्या मैदानात पाहायला मिळतीये. क्या बात आहे. जबरदस्त तमाम प्रेक्षकांना या सामन्याकडे अट्रॅक्ट केलंय ते मात्र गोलंदाज कल्पेशने आपल्या गोलंदाजीने. आणि सांगून देतो इथे 4 झेल त्याच्या या गोलंदाजीवरती टिपले गेलेत. सहजरित्या विजयाच्या समीप पोहोचायचं होतं तलवडे टीमला, परंतु वेट अँड वॉच, तू चल मैं आया. फक्त मैदानावरती लागली जाते हजेरी आणि बिन पगाराचा खेळाडू मात्र तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळतोय. अगदी गणित फार वेगळी आहेत क्रिकेटमध्ये मित्रांनो. क्रिकेट का खेल काफी खतरनाक होता है. पल में राजा तो पल में भिकारी बना देता है. आणि अशीच परिस्थिती सध्या आपण पाहतोय. डिफेंडिंग गेम अगदी चालू आहे, मस्त मजा आहेत. तो गोलंदाज कल्पेशचा. अर्थातच आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. भावेश आणखी एक चांगला बॉल. अगदी लाऊडले अपील झालं होतं ऑल टीम. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो इथे डॉट बॉलची सांगता. पहिलं षटक संपलं आणि 4 विकेटचं नुकसान, 6 धावा धावफलकावरती. चला जाऊया मॅच कडे. विलंब करू नका प्लीज. गोलंदाज आपण पाहतोय सध्या गोलंदाजीला पियुष.
पहिला बॉल पियुषचा समोर असेल तो बॅटर मात्र साहिल. चांगला फटका साहिलच्या बॅट मधून डीप मिड विकेट केला. बॉलला ट्रॅव्हल केलं गेलाय. सिंगल जरूर आली आहे. चांगली चपला आहे क्षेत्ररक्षणाची. इथे मात्र सिंगल आलाय. सिंगलच्या मदतीने 7 धावा या धावफलकावरती जरूर आहेत. अगदी जमेची बाजू आहे सध्या मी तर म्हणेल दोन्ही टीमसाठी. वेळ कोणाकडून अजून निघून गेलेली नाहीये, परंतु अजूनही विचार करायला गेला तर या ठिकाणी 17 बॉलचा थरार बाकी आहे आणि 29 धावा संख्येची गरज असेल. 17 बॉल म्हणायला गेलं तर आव्हान कठीण नाही, सोपंही नाही. हा बॉल आलाय डॉट. इथे फलंदाजाला बहुतांशी परतावं लागेल. कैलास कमिटी मेंबर्स आपण जरा व्यासपीठाशी संपर्क साधा. आणखी एक विकेट पाहायला मिळाली. गोलंदाज पियुष आपण पाहतोय गोलंदाजी करतोय सध्या मैदानात. करण याही विकेटचं पतन. फार दर्जेदार गोलंदाजी चालू आहे सध्या धुलेवाडी टीमची. जमेची बाजू बॅटमधून धावा जरूर नाही आल्या मी म्हणेल, परंतु इथे गोलंदाजीतली तेज रफ्तार आणि विकेटची मालिका मात्र कायम आहेत. अद्यापपर्यंत आपण पाहतो या ठिकाणी 6 विकेटचं पतन. मागचा सामना सुद्धा आपण पाहिला होता अशाच पद्धतीत. सहा विकेटचं पतन या ठिकाणी पाहायला मिळालंय. फार चांगला संघर्ष सध्या मी तर म्हणेल संघर्षाचं नवीन नाव म्हणजे क्रिकेट पाहायला मिळतंय. आणि या क्रिकेटमध्ये अगदी तलवडे टीम ज्या विजयाच्या समीप पोहोचायचं होतं तिथे आता फार प्रमाणात ढासळताना दिसून येते. विकेटची मालिका मात्र कायम राहिली आहे. 6 विकेटचं पतन. पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न. हवेत वार केलाय, वार मात्र फुका. इथे मात्र डॉट बॉलची सांगता. डॉट बॉलची संगता. 7 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2. आणखी एक दर्जेदार बॉल. डॉट बॉलची संगता कायम मात्र या ठिकाणी जर पाहायला गेलं तर लास्ट बॉल असेल या षटकातला. इथे मात्र षटक संपल्याचा पंचांचा निर्वाला. डॉट बॉलची सांगता केले गोलंदाज पियुषने. एक दर्जेदार गोलंदाजी, इकॉनॉमिकल बॉलिंग अटॅक आणि तदनंतर आपण पाहतोय अवघ्या 7 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. विजयासाठी जर अजूनही पाहायला गेलं तर या ठिकाणी 12 बॉल आता 29 ची गरज आहे. बारा बॉल 29 ची गरज आहे. सामना अटीतटीचा जरूर मित्रांनो पाहायला मिळतोय. अजूनही तलवडे टीमकडे ती खासियत आहे, ती कमतरता जी होती ती मात्र पूर्णपणे मैदानावरती आणावी लागेल. जर मोठमोठे स्ट्रोक इथे आले तर आणखीन अजूनही तलवडे टीम मात्र विजयापर्यंत जरूर पोहोचू शकतं. परंतु यावेळी धुलेवाडी टीमच्या गोलंदाजांचं कौतुक जरूर करावं लागेल. अफलातून बॉलिंग अटॅक सध्या मैदानावरती साध्य केला आणि दाखवून दिलं की कशा प्रकारच्या विकेट या ठिकाणी नोंदवायच्या आहेत. एकीकडे पाहायला गेलं तर कल्पेश जो आला षटकार जरूर काढला, परंतु 4 विकेट
त्याने आपल्या गोलंदाजीत नोंदवल्या. तदनंतर आलेला पियुष ज्याने सिंगल देत आणखी 2 विकेट कमावल्या. म्हणजे टोटल 6 विकेटचं पतन तलवडे टीमचं. 12 बॉल 29 ची गरज. सांघिक कोट्यातलं तिसरं षटक. गोलंदाज नितीन. जरा स्पीड अप करा प्लीज. धुलेवाडी टीम. नितीन आपण पाहतोय. इथे सिंगल जर घ्यायचा प्रयत्न होता परंतु डॉट बॉलची संगता. पॉइंट लिझनला बॉलला ट्रॅव्हल केलं. पंचांचा नो बॉलचा इशारा. अगदी क्रीजच्या बाहेर हा बॉल फेकलाय. समीकरण थोडस बिघडतंय. आता गोलंदाज नितीनचं एक बोनस धावसंख्येचा धावफलकावरती. धावा जाऊन पोहोचल्यात त्या 8 या आकड्यावरती. 11 बॉल आणि 28 ची गरज आहे. आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. साहिल सलामीला आले होते. पहिल्या षटकात संधी मिळाली नाही. दुसऱ्या षटकातही संधी आली नाही. परंतु एक सिंगल काढून आपण त्या संधीचं सोनं करायचं होतं. परंतु या क्षणी सातत्यपूर्ण डॉट बॉल अगदी जिवारी लागू शकतात. हे फार इम्पॉर्टंट बॉल आहेत. आता चांगला फटका डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल पाहायला मिळतीये. इथे आत्महत्येला प्रवृत्त केलेत. विकेट नंबर 7 बॅक टू डग आउट. अजय परतीचा प्रवास जरूर करतील. न्यू बॅटर मैदानात दाखल होतील. संतोष. आउटसाइड द ऑफ स्टंप. इट इज वाईड. आणखी एक करामत पाहायला मिळते. या करामती घडल्या तर मात्र तलवडे संघाचं अस्तित्व जरूर पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचले ती आता तब्बल 10 या आकड्यावरती. अजूनही 26 धावसंख्येची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक येते मात्र या षटकातले 3 म्हणजे 9 बॉल मध्ये या 26 धावा करायच्या आहेत. अपॉर्च्युनिटी असते. कधी कधी तुम्हाला चमकायचंय. कधी कधी सामना हातातून गमावला सुद्धा जातो. काही क्षण मात्र या सामन्यासाठी पराभवाची कारण मीमांसा ठरू शकतात. चांगला फटका फ्रंट फूट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न होतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावींच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावतीये. जाऊन पोहोचले 12 या आकड्यावर. आठ बॉल 24 ची गरज असताना हा बॉल सुद्धा आलाय डॉट. मनगटातली ताकद सिद्ध करायची आहे साहिलला. परंतु सध्या फार मोठा व्यत्यय अडथळा येतोय तो म्हणजे गोलंदाज. एक चांगली गोलंदाजी सध्यापर्यंत धुलेवाडी टीमची पाहायला मिळते. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. स्कूप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इथे षटक संपल्याचा पंचांचा निर्वाळा.
3 षटकांचा खेळ संपला आणि टोटल आपल्याला पाहायला मिळते तिथे स्थिरावलेली 12 आकड्यावरती 6 बॉल आणि 24 धावा संख्येची आवश्यकता आहे. 4 मोठे माल्टे हिट. केटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा घरबसल्या प्रेक्षकांसाठी पर्वणी. इथे सिंगल जरूर आले आहे. 5 बॉल 23चा थरार पाहायला मिळेल का मित्रांनो? अशा अनेक सामने आपण पाहिलेले आहेत ज्या सामन्यांमध्ये कलाटणी जरूर येताना दिसले शेवटच्या क्षणी, परंतु या ठिकाणी काय घडते ते पाहूयात. अगदी महत्वपूर्ण बॉल आहेत. या 2 बॉलवरती कटाक्ष जरूर टाकूयात. सामना अटीतटीचा जरूर आहे, परंतु या 2 बॉलवरती निर्णायक क्षणी एकाच मोठा फटका या सामन्याचं अस्तित्व जरूर सांगू शकतो. आणखी एक डॉट बॉल. आता निर्णायक बॉलकडे आपण वळूयात. आलाय वाईट. आणखी एक करामत. थोडासा निर्णय मात्र पंचांचा आमच्यापर्यंत पोहोचलाय, परंतु अजूनही संधी क्रिएट केली जाते तलवडे टीम साठी. 22 धावा संख्येची आवश्यकता आहे. 4 बॉल. हा चांगला फटका आहे. ही मनगडातली ताकद आहे, शेवटपर्यंत दाखवली जाते. अगदी आपण पाहतोय 3 बॉल आणि आता 16 धावा संख्येची आवश्यकता असेल. सहा बॉल 23ची आवश्यकता, 4 बॉल 22ची आवश्यकता असताना आलाय तो षटकार. हा निर्णायक बॉल होता, अगदी निर्णायक मी तर म्हणेल. आता 2 बॉल शिल्लक असतील आणि करायच्या त्या 16 धावा. शेवटचे 2 बॉल आपण पाहतोय शिल्लक आहेत. या मॅच साठी औपचारिकता शिल्लक असताना येतोय डॉट बॉल. लास्ट बॉल ऑफ दिस मॅच. सामना संपूर्णपणे क्लोज होता, त्याला ओपन केला गेलाय ते मात्र धुलेवाडीच्या गोलंदाजाकडून. चला धोत्रे टीम माफी असावी. अश्विन 11 नेवाली टीम आणि त्याच्या विरोधात आता धुलेवाडी टीम. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. अश्विन 11 नेवाले आणि धुलेवाडी टीम.